नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज खास असा दिवस आहे. वायुपुत्र हनुमानाचा आज जन्मदिवस. आज हनुमान जयंती. त्यामुळं सर्वत्र हनुमान मंदिरात आज गर्दी दिसते. सूर्य उदयाच्या याच्या वेळेला हनुमानाचा जन्म झाला असं पुराणात लिहिलं आहे. त्यामुळं भल्या सकाळीच हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचे कार्यक्रम पार पडत आहे. हनुमानाचं मूळ जन्मस्थान असलेलं अजनेरी हे महाराष्ट्रात आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वरच्या नजीक असलेल्या अजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता असं आख्यायिका आहे. आणि त्यामुळं अजनेरी या ठिकाणी देशभरातून भाविक तिथं दाखल झालेले आहेत आणि मोठी यात्रोत्सव तिथं सुरू असल्याचं दिसून येत आहे. रामभक्त हनुमान याचे दाखले आजच्याही काळात दिले जातात. हनुमान यांची निष्ठा, कामाप्रती असलेलं त्यांचं प्रेम हे आजही आपणाला मार्गदर्शक ठरत असतं असं चैत्र पौर्णिमा पण आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या मुहूर्ताला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची तुळजाभवानी आणि येरमाळ्याची श्री येडेश्वरी या दोन्ही देवीच्या यात्रा सुरू होतो. आज तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात विशेष असा कार्यक्रम असतो आणि यात्रेचा हा महत्त्वाचा दिवस मानला जातो. आज भल्या सकाळपासूनच दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा तुळजाभवानी मंदिराच्या तिथं लागलेल्या दिसून येत आहेत. कालच रात्री मंदिर परिसरात देवीच्या छबिण्याची मिरवणूक काढण्यात आली होती आणि विविध धार्मिक कार्यक्रम पण पार पडले. आज पहाटेपासूनच देवीला स्नान घालणे, त्यानंतर देवीची सगळंच पूजा वगैरे पार पडल्यानंतर दर्शन सुरू झालेलं आहे. तसं यात्रा काळात मंदिर ट्रस्टनं भाविकांसाठी 22 तास मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर यात्रा काळात VIP पास देणारच नसल्याची माहिती पण मंदिर संस्थांना दिली आहे. आता आज दर्शन घेऊन अनेक भाविक इथून येरमाळ्याला तुळजापूरहून येरमाळ्याला जातात आणि येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीच्या मंदिरावर काही भाविक जाऊन तिचं दर्शन घेतात आणि उद्या पालखीबरोबर चुनखडीच्या रानापर्यंत येऊन जी मानाचं चुनखडी वेचणं असतं ते चुनखडी ते वेचत असतात. येडेश्वरी देवी यात्रेनिमित्त देवी मंदिर ट्रस्ट, ग्रामपंचायत येरमाळा, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांनी चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे. यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यात्रा परिसरात अनेक ठिकाणी CCTV कॅमेरे पण लावण्यात आल्याचं सांगितलं जातं. यात्रा खरी उद्या चुनखडी वेचण्यापासून येडेश्वरीची यात्रा सुरू होईल, परंतु यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या जी गर्दी असते त्यानुसार अनेक व्यावसायिकांनी आपले
व्यवसायाचा जागा घेऊन तिथं व्यवसाय अमराई परिसरात थाटलेले दिसून येत आहे. सर्व दुकानदार करमणुकीची खेळ वगैरे आणि टुरिंग टॉकीज यानं येरमाळा येथील अमराई परिसर फुलून गेल्याचं दिसून येत आहे. आज आणि उद्या येरमाळ्याला येणाऱ्या भाविकासाठी जे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग आहे, एक जो सोलापूर ते धुळे आणि दुसरा शेगाव ते पंढरपूर, या दोन्ही महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. आणि तो बदल यासाठी आहे की यात्रेनिमित्त येणाऱ्या येरमाळा इथे येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. आता दरवर्षी जसं आम्हाला कळतंय, जसं दरवर्षी यात्रेच्या काळात अवकाळी पाऊस पडतच असतो. यंदाही अवकाळी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि हवामान तज्ज्ञांचं पण म्हणणं आहे. कालही सोसायट्याचा वारा आणि गडगडाट होतच होता आणि बुरबुर पण आली आहे. त्यामुळं अवकाळी पाऊस आणि वारं वादळ यापासूनही भाविकांनी काळजी घ्यावी असं यात्रा संयोजन समितीतर्फे सांगण्यात येते. जवळपास 93 वर्षापूर्वी शहरात काही मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या त्या पूर्वीच्या उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि आजची धाराशिव जिल्हा जनता सहकारी बँकचं 4 शाखेचं 27 आणि 30 मार्च या 2 दिवशी उद्घाटन करण्यात आलं आहे. राज्यातील अहिल्यानगर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 3 आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात 1 अशा ह्या 4 शाखेचं उद्घाटन करण्यात आले. या शाखाचा प्रारंभ होताना धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांनी येत्या 7 वर्षात बँक स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होतील आणि त्यानिमित्तानं बँकेचाही विस्तार व्हावा आणि 100 शाखा व्हाव्यात अशी या दृष्टीनं आपण वाटचाल करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. परवा अहिल्यानगर जिल्ह्यातील करडा तालुका जामखेड, लातूर जिल्ह्यातील वलंडी तालुका देवणी, धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुका लोहारा आणि कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील कमलनगर या 4 शाखांचा शुभारंभ करण्यात आला. आता एकूणात 34 शाखा धाराशिव जनता सहकारी बँकेचं झाल्या आहेत. या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला चेअरमन वसंतराव नागदे, व्हाईस चेअरमन वैजनाथ शिंदे, सर्व संचालक मंडळ आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संजय घोडके आदी मंडळी उपस्थित होते. गेली महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरलेला नाशिकचा अशोक खरातचे कारनामे, पोलीस तपासात दररोज नवे कारनामे उघड होत आहे. काल त्याची दुसऱ्या वेळी ही पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला परत नाशिकच्या कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तसा दोन्ही बाजूकडून तसा जास्त युक्तिवाद झाला नाही आणि मग न्यायालयाने त्याला
न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर काही वेळातच SITनं परत त्याला दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात ताब्यात घेतला असून त्या गुन्ह्याचा तपासासाठी त्याला आज न्यायालयात हजर करून पोलीस मागणार हे निश्चित आहे. त्यामुळं अशोक खरातच्या हा पोलीस कोठडीचा कार्यक्रम अनेक दिवस चालेल आणि त्यातून मग त्यानं काय काय केलं आहे ते बाहेर येईल. सध्या त्याची पत्नी ही फरार असून त्याच्या मुलालाही पोलिसांनी अटक केली आहे. आज दुपारी न्यायालय त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी देत आहे याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 19वा हंगाम सुरू झाला असून काल लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल हा सामना झाला. या सामन्यात फार मोठी धावसंख्या उभा राहील असा अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा आणि रसिकांचा पण अंदाज होता, पण तो सपशेल ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं त्यांच्याकडं अगदी नामवंत फलंदाज असतानाही फक्त 18 षटकं आणि 2 चेंडूत सर्व बाद 141 धावा त्यांना करता आल्या. त्यांच्या फलंदाजाला रोखण्याचं काम वेगवान गोलंदाज नटराजन आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याच्यामुळं त्यांच्या फलंदाजानं या दोघांनी जखडून ठेवलं. नटराजननं 3 बळी घेतले तर कुलदीप यादवला 2 बळी मिळाले. त्यानंतर या 141 धावाचं म्हणजे 142 विजयासाठी धावाचं आव्हान घेऊन दिल्ली कॅपिटलचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र पहिल्याच चेंडूवर दिल्ली कॅपिटलचा कप्तान आणि नामवंत खेळाडू KL राहुल मोहम्मद शमीच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानं उंच असा फटका मारला आणि तो फटका सीमारेषेनजीक झेलला गेला. त्यामुळं साहजिकच दिल्ली कॅपिटलच्या संघावर दडपण आलं होतं, परंतु नवख्या समीर रिझवीनं संयमानं ज्या नाबाद 70 धावा केल्या त्यामुळं दिल्ली कॅपिटलला 17व्या षटकातच 145 धावा करत हा सामना जिंकता आला आहे. आता आजचा सामनाही बरोबर 7:30 वाजता सुरू होईल. त्याकडं आपलं लक्ष असणारच आहे. उद्या रविवारी सुपर संडे सामने होणार आहेत. दुपारी 3 आणि संध्याकाळी 7:30 असे 2 सामने उद्या IPLचे होणार आहेत. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.